आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथं परीक्षा पे चर्चा या उपक्रमाच्या माध्यमातून आज विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद प्रसारित करत आहोत. ऐकूया तर, परीक्षा पे चर्चा. आपल्या सर्वांना नमस्कार. तसाही हा माझा खूप प्रिय कार्यक्रम आहे. पण कोरोनामुळे मध्यंतरी मी माझ्या साथीदारांना भेटू शकलो नाही. तर माझ्यासाठी आजचा कार्यक्रम विशेष आनंद देणारा आहे. खूप मोठ्या अवकाशानंतर आपल्याला पुन्हा भेटण्याची संधी मिळाली. मला असं वाटत नाही की परीक्षेचा आपल्यावर काही तणाव असेल. बरोबर आहे ना माझं? माझं बरोबर आहे ना? आपल्याला काही तणाव जाणवत नाहीये ना? तणाव असेलच तर आपल्या आईवडिलांना असेल की काय करेल मुलगा परीक्षेत. खरं सांगा, कुणाला तणाव आहे? आपल्याला की आपल्या कुटुंबियांना? ज्यांना स्वतःला तणाव आहे त्यांनी आपले हात वर करा. अच्छा, अजूनही लोक आहेत आणि ज्यांना स्वतःला पक्का विश्वास आहे की मम्मी पप्पांना तणाव असेल. जास्त लोक तेच आहेत. उद्या विक्रम संवत नवीन वर्ष सुरू होतंय आणि तसंही एप्रिल महिना अनेक सणांनी भरलेला असतो. तेव्हा येणाऱ्या सर्व सणांसाठी माझ्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. पण या सणांच्या दिवसात परीक्षाही होत असतात आणि त्यामुळे आपण सणांचा आनंद लुटू शकत नाही. पण जर परीक्षांनाच सण बनवलं तर मग या सणांमध्ये अनेक रंग भरले जातात. आणि म्हणून आजचा आमचा कार्यक्रम परीक्षांमध्ये सणांचं आनंदी वातावरण कसं तयार करावं, त्याला रंगांनी कसं भरायचं, आशा आणि उत्साहासह आम्ही परीक्षेसाठी कसं निघायचं, याच गोष्टींवर आम्ही चर्चा करणार आहोत. अनेक मित्रांनी मला खूप सारे प्रश्न पाठवले आहेत. काही लोकांनी मला ऑडिओतून संदेश पाठवले आहेत, काही लोकांनी व्हिडिओ संदेश पाठवले आहेत. माध्यमातल्या मित्रांनी सुद्धा अनेक ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांशी बातचीत करून अनेक प्रश्न काढले आहेत. पण मर्यादित वेळेत जितकं करता येईल तितकं जरूर करेन. पण या वेळेला मी एक नवं धाडस करणार आहे. म्हणजे 5 वेळांचा अनुभव आहे की नंतर काही लोकांची तक्रार असते की माझा प्रश्न तसाच राहिला, माझा प्रश्न आलाच नाही. तर मी या वेळेला एक काम करणार आहे. आज जितकं होऊ शकतं मर्यादित वेळेत आम्ही चर्चा करू, परंतु नंतर जे आपले प्रश्न आहेत त्यावर मी वेळ मिळाला तर व्हिडिओच्या माध्यमातून, कधी प्रवास करताना माझ्याकडे संधी मिळाली तर श्राव्य माध्यमातून किंवा रिटन टेक्स्टच्या रूपानं मी नमो ॲपवर सारी चर्चा, ज्या गोष्टी इथं सुटल्या आहेत त्या पुन्हा एकदा आपल्यासमोर ठेवेन, ज्यामुळं आपण नमो ॲपवर जाऊन पाहू शकाल. तसंही त्यात एक नवीन प्रयोग केलेला आहे. मायक्रोसाईट तयार केली आहे. तिथंही जाऊन आपण याचा लाभ घेऊ शकाल. तर चला, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वात अगोदर कोण आहे? माननीय पंतप्रधानजी, माझं नाव खुशी जैन आहे. मी विवेकानंद स्कूल, आनंद विहार, दिल्ली इथली 12वीची विद्यार्थिनी आहे. मान्यवर, माझा प्रश्न असा आहे की जेव्हा आम्ही घाबरलेल्या स्थितीत असतो तेव्हा परीक्षेच्या वेळेत आम्ही तयारी कशी करायची? धन्यवाद सर. वा, ही चांगली गोष्ट झाली की कार्यक्रमाची सुरुवात खुशीनं झाली. आम्हालाही असंच वाटतं की परीक्षा पूर्ण होईपर्यंत सगळीकडे खुशीच खुशी असेल. सर, मी श्रीधर. मी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे उच्चतर माध्यमिक विद्यालय नंबर 1 विलासपूर छत्तीसगड 12वी कला शाखेचा विद्यार्थी आहे. महोदय, माझा प्रश्न असा आहे की मी परीक्षेच्या तणावातून कसा मुक्त होऊ? मला चांगले गुण मिळाले नाहीत तर काय होईल? आणि शेवटी मला श्रेणी चांगली मिळाली नाही तर माझ्या कुटुंबाची जी निराशा होईल त्याचा मी मुकाबला कसा करू? पंतप्रधान सर, माझं नाव केनी पटेल आहे. मी वडोदरा इथली 10वीची विद्यार्थिनी आहे. माझा प्रश्न असा आहे की योग्य उजळणीसह अभ्यासक्रम पूर्ण करायच्या तणावावर मात कशी करायची? अरे वा, मित्रांनो, एकाच वेळेस आपण इतके सारे प्रश्न विचारले आहेत की असं वाटतं मलाच घाबरल्यासारखं झालंय. आपल्या मनात परीक्षेची भीती का असते, हा प्रश्न माझ्या मनात आहे. आपण काय परीक्षेला पहिल्यांदाच जात आहात? प्रथमच परीक्षेला जात आहे असा कुणीही आपल्यामध्ये नाही. याचा अर्थ आपण याआधी खूप साऱ्या परीक्षा दिलेल्या आहेत
आणि आता तर आपण परीक्षेच्या या टप्प्यात शेवटच्या टोकाला पोहोचलेला आहात. इतका मोठा समुद्र ओलांडल्यानंतर किनाऱ्यावर बुडण्याची भीती, हे तर मनाला पटू शकत नाही. पहिली गोष्ट की मनात आपण निश्चय करा की परीक्षा जीवनाचा एक सहज भाग आहे. आमच्या विकासाच्या प्रवासाचे छोटे छोटे मुक्काम आहेत. आता या टप्प्यातून आम्हाला जायचंय. गेलो आहोत. जर इतक्यांदा आम्ही परीक्षा दिल्या आहेत, परीक्षा देत देत आम्ही एक प्रकारे एक्झाम प्रूफ झालो आहोत. आता जर हा विश्वास एकदा निर्माण होतो, तर हीच नाही तर येणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी हे अनुभव एक प्रकारची आपली शक्ती बनते. आपल्या या अनुभवांना, ज्या प्रक्रियेतून आपण गेलात, त्याला आपण मुळीच लहान मानू नका. दुसरं असं की आपल्या मनात जी भीती असते, त्याचं कारण हे तर नाही ना की आपल्या तयारीत काही कमतरता आहे. म्हणायला तर आपण काहीही म्हणत असू, पण मनात राहतच. माझी आपल्याला सूचना आहे, आता परीक्षेच्या काळात वेळ तर जास्त नाही. हे ओझं घेऊन जगायचंय, जो अभ्यास केला आहे त्यावरच विश्वासानं पुढे जायचंय. असं होऊ शकतं की एक दोन गोष्टी सुटल्या असतील. एखाद्या बाबतीत जितकी मेहनत घ्यायला पाहिजे तितकी झाली नसेल. पण त्यात काय आहे? जो अभ्यास झालेला आहे त्या बाबतीत मला भरपूर आत्मविश्वास आहे. तो अन्य गोष्टींवर मात करून जाईल. आणि म्हणून माझा आपल्याला आग्रह आहे की आपण या दबावात राहू नका. ज्यामुळे भय निर्माण होईल असं वातावरणच तयार होऊ देऊ नका. जितकी स्वाभाविक दिनचर्या राहते, तितकी स्वाभाविक दिनचर्या येणाऱ्या परीक्षेच्या दिवसात सुद्धा ठेवा. काही अतिरिक्त करणं, कमी अधिक तोडणं किंवा जोडणं हे आपल्या स्वभावात विसंगती निर्माण करेल. तो हे करत असेल तर चला मीही हे करेन. माझा एक मित्र असं करतो म्हणून त्याला चांगले गुण मिळतात, मी पण ते करेन. आपण ते काहीही करू नका. जे आपण ऐकलं आहे आपण तेच करा. जे आपण इतक्या काळापासून करत आला आहात ते आपण विश्वासानं करा. मला आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. आपण अत्यंत सहजपणे, आशेनं आणि उत्साहानं, सणासुदीच्या उत्साहानं परीक्षा देऊ शकाल आणि यशस्वी व्हाल. सर, मी तरुण MB. मी 12वीच्या वर्गात शिकत आहे. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझा प्रश्न असा आहे की विद्यार्थी आपल्या अभ्यासावर कसं लक्ष केंद्रित करू शकतात, कारण तिथं YouTube, WhatsApp, Facebook असे समाज माध्यमात अनेक विचलित करणारे अडथळे आहेत. या अडथळ्यांमुळे ऑनलाईन अभ्यास करणं अतिशय अवघड आहे सर. यासाठी काही तोडगा आहे का? माननीय प्रधानमंत्री सर, मी शाहिद अली. मी दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सिल्वर ओक स्कूलचा विद्यार्थी आहे. गेल्या 2 वर्षांपासून आम्ही शिक्षण ऑनलाईन पद्धतीनं करत आहोत. इंटरनेटच्या वापरामुळे आमच्यापैकी अनेक मुलांमध्ये सोशल मीडियामुळे ऑनलाईनचं व्यसन लागलंय. यातून बाहेर येण्यासाठी काय करावं सर? आम्हाला कृपया मार्गदर्शन करा. सर, मी कीर्तना 10वीची विद्यार्थिनी. सर्वांना माहितीच आहे की आमचे वर्ग आता कोरोना महामारीमुळे ऑनलाईन झालेले आहेत. आम्ही ऑनलाईन वर्गातून आमच्या शिक्षणात कशी सुधारणा करू शकतो? सर, मी चंद्रचूडेश्वरम. नमस्ते सर. माझा प्रश्न आहे की शिक्षक म्हणून ऑनलाईन शिकवणं हे एक आव्हान आहे, त्याला कसं तोंड द्यायचं? मित्र हो, माझ्या मनात एक प्रश्न येतो. आपण सांगितलं की आपलं मन इकडे तिकडे भटकतं. जरा आपल्या मनालाच प्रश्न विचारा, जेव्हा आपण ऑनलाईन वाचता तेव्हा खरोखरच वाचता की रील पाहता? आपण समजलात की मी आपल्याला बरोबर पकडलंय. वास्तवात दोष ऑनलाईन किंवा ऑफलाईनचा नाहीये. आपण अनुभवलं असेल की वर्गात सुद्धा अनेकदा आपलं शरीर वर्गात असतं, आपले डोळे शिक्षकांकडे असतात, कानात एकही गोष्ट शिरत नसते. कारण आपला मेंदू कुठेतरी दुसरीकडे असतो. कानांना तर काही दरवाजा, खिडक्या लावलेल्या नाहीत, पण मन कुठेतरी भलतीकडे आहे. ऐकणंच बंद होतं, नोंदच होत नाही. ज्या गोष्टी ऑफलाईन असताना होतात त्याच गोष्टी ऑनलाईनवर सुद्धा होतात. याचा अर्थ असा आहे की माध्यम समस्या नाहीये, तर मन समस्या आहे. माध्यम ऑनलाईन असो की ऑफलाईन, जर माझं मन पूर्ण तणावामुळे ग्रस्त असेल, त्यात बुडालेलं असेल, माझं एक शोधक मन आहे जे या बारकाव्यांना पकडण्याचा प्रयत्न करत असतं, तर आपल्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन आपल्यासाठी काही फरक पडतो असं मला वाटत नाही. आणि म्हणून जर युग बदललं तर माध्यमं देखील बदलत असतात. अनेक शतकांपूर्वी गुरुकुल पद्धती होती.
तेव्हा तर छपाईचे कागद सुद्धा नव्हते. त्यावेळी एखादं पुस्तक सुद्धा नव्हतं. तोंडपाठ करून सारं काही चालायचं. पण त्यांची श्रवणशक्ती इतकी जोरदार होती की जे ऐकत असत ते मुखपाठ करत होते. पिढ्यानपिढ्या कानांच्या माध्यमातून शिकत होते. नंतर युग बदललं. छपाईचं साहित्य आलं, पुस्तकं आली. लोकांनी स्वतःला त्यानुसार परिवर्तन केलं. ही उत्क्रांती सातत्यानं चालत आलेली आहे आणि हेच तर मानवी जीवनाचं वैशिष्ट्य आहे. हा उत्क्रांतीचा एक भाग आहे. आज आम्ही डिजिटल गॅझेट्सच्या माध्यमातून, नव्या तंत्रज्ञानाच्या साधनाच्या माध्यमातून अत्यंत सहजतेनं या गोष्टी प्राप्त करतो आणि व्यापक स्वरूपात प्राप्त करतो. याला आम्ही एक संधी मानली पाहिजे. आम्ही याला समस्या मानायला नको. पण हेही खरं आहे की कधी आम्हीही प्रयत्न करायला हवा की ऑनलाईन शिक्षणाला एका पारितोषिकाच्या स्वरूपात आम्ही आपल्या वेळापत्रकात ठेवू शकतो का? मला प्रबळ विश्वास आहे की समजा आपण आपल्या शिक्षकांकडून मिळालेल्या नोट्स आणि अभ्यासाचं स्टँडर्ड साहित्य आपल्याला ऑनलाईन उपलब्ध आहे, दोघांनाही एकत्र वाचाल, तेव्हा आपण त्याचं मूल्यवर्धन करू शकाल. आपण विचार कराल, शिक्षकांनी इतकं सांगितलं होतं, मला इतकं लक्षात राहिलं. पण मला इथं 2 गोष्टी चांगल्या प्रकारे मिळाल्या आहेत. मी दोघांनाही एकत्र जोडेन तर ते आपली शक्ती खूप वाढवेल. ऑनलाईनचा दुसरा लाभ असा आहे की अखेर शिक्षणाचा एक भाग ज्ञान मिळवणं हा आहे. आता ऑनलाईन आणि ऑफलाईनचा सिद्धांत काय असू शकतो? मी असं मानतो की ऑनलाईन मिळवण्यासाठी आहे, तर ऑफलाईन काहीतरी आयुष्यात बनण्यासाठी आहे. मला किती ज्ञान मिळवायचं आहे, किती प्राप्त करायचं आहे, मी ऑनलाईन जाऊन जगाच्या ज्या कोपऱ्यात जे काही उपलब्ध आहे ते मी माझ्या मोबाईल फोनवर किंवा माझ्या आयपॅडवर आणेन आणि ऑफलाईन जे मी मिळवलं आहे त्याला भरभरून वाढण्याची संधी देईल. आता समजा दक्षिण भारतातल्या माझ्या मित्रानं मला विचारलं, म्हणजे शिक्षक महोदयांनी मला विचारलं, तर मी सांगेन, आपण डोसा कसा बनतो, त्यात काय घटक असतात, काय प्रक्रिया असते हे पाहता. पण पोट भरेल का? चांगल्यातला चांगला डोसा आपण संगणकावर बनवला, सर्व घटक त्यात वापरले, पोट भरेल का? जर आपण ज्ञान वापरून प्रयत्न केला, पोट भरेल की नाही? ऑनलाईनचा उपयोग आपला आधार मजबूत करण्यासाठी करा आणि ऑफलाईनमध्ये त्याला नेऊन आपल्याला जीवनात साकार करायचं आहे. शिक्षणाचं तसंच आहे. पूर्वी आपलं पुस्तक आहे, आपले जे शिक्षक आहेत ते, आपलं सभोवताल आहे ते, खूपच मर्यादित साधनं ज्ञान प्राप्त करण्यासाठी होती. आज अमर्याद साधनं आहेत आणि म्हणून आपण स्वतःला किती व्यापक करू शकता, स्वतःचा किती विस्तार करू शकता, तितक्याच गोष्टींशी आपण स्वतःला जुळवून घेऊ शकाल. आणि म्हणून ऑनलाईनला एक संधी समजा. पण इकडे-तिकडे भटकून काम करता तर त्यासाठी टूल देखील उपलब्ध आहेत. आपण पाहिलं असेल, आपल्या प्रत्येक गॅझेटमध्ये टूल आहेत. आपल्याला सूचना देतात, इशारे देतात. हे करा, हे करू नका, आता थांबा, थोडा वेळ आराम करा, आता 15 मिनिटांनंतर पुन्हा यायचंय, तर ते 15 मिनिटांनंतर येतील. आपण या टूलचा उपयोग करून स्वतःला शिस्त लावू शकता. आणि मी पाहिलंय की खूप मुलं असतात जी ऑनलाईन इन टूल्सचा सर्वाधिक उपयोग करतात. दुसरं, जीवनात स्वतःशी जोडून घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे जितका आयपॅडच्या मध्ये घुसण्याचा आनंद मिळतो, मोबाईलमध्ये घुसण्याचा आनंद होतो, त्याच्या 1000 पटींनी आनंद आपल्या आत डोकावण्याचा सुद्धा असतो. तेव्हा दिवसभरात काही वेळ असा काढा की जेव्हा आपण ऑनलाईन देखील नसाल, ऑफलाईन देखील नसाल, तर इनर लाईन असाल. जितक्या आत जाल तितकी आपण अंतर्गत ऊर्जा तिचा अनुभव घ्याल. प्रधानमंत्री महोदय, मी सुमन राणी, पानिपतच्या डीएव्ही पोलीस पब्लिक स्कूल इथं समाजशास्त्राची शिक्षिका आहे. माझा प्रश्न आहे की नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्य विकसित करण्याच्या नव्या संधी कशा प्रदान करायच्या. धन्यवाद महोदय. सर, मी शीला, कक्षा 9वी, जवाहर नवोदय विद्यालय, खासी हिल्स, मेघालय. नमस्ते सर. माझा प्रश्न असा आहे की नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना, विशेष करून समाजाला सर्वसाधारणपणे कसं सक्षम करेल आणि नव्या भारताची उभारणी त्यातून कशी होईल. आपण जरा गंभीर प्रश्न विचारला आहे. इतक्या कमी वेळात त्याचं उत्तर इतक्या विस्तारानं देणं अवघड आहे. पहिली गोष्ट तर अशी आहे की नवीन शैक्षणिक धोरणाच्या ऐवजी हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे, NEP. आता काही लोक Nला न्यूही म्हणतात,
प्रत्यक्षात हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे आणि मला छान वाटलं की आपण विचारलं. शिक्षणाचं धोरण ठरवण्यात इतक्या लोकांची गुंतवणूक झाली असेल, इतक्या स्तरांवर झालं असेल, हा एक प्रकारचा विश्वविक्रम आहे. 2014 पासून जेव्हा आपण मला या कार्यासाठी सेवा करण्याची संधी दिलीत, तर सुरुवातीपासूनच आम्ही या कामाला लागलेलो होतो. जवळपास 6-7 वर्षांपर्यंत प्रचंड ब्रेन स्टॉर्मिंग झालं, प्रत्येक स्तरावर झालं. गावातल्या शिक्षकांमध्ये, गावातल्या विद्यार्थ्यांमध्ये झालं, शहरी शिक्षकांमध्ये झालं, शहरातल्या विद्यार्थ्यांमध्ये झालं. विद्यार्थ्यांनी सांगितलं, मुलींनी सांगितलं, दूरवरच्या पहाडांमध्ये, जंगलांमध्ये म्हणजे भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात अनेक वर्ष या विषयावर चर्चा झाली. या सर्वांचं सार काढण्यात आलं. देशातले अनेक चांगले विद्वान आणि तेही आजचा काळ लक्षात घेऊन जे लोक विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी जोडले गेले होते, अशा लोकांच्या नेतृत्वाखाली यावर तपशीलवार चर्चा झाली. यातून एक मसुदा तयार झाला. तो मसुदा पुन्हा लोकांकडे पाठवण्यात आला आणि 15 ते 20 लाख इनपुट्स आली. इतका मोठा प्रयोग, इतका व्यापक प्रयोग झाल्यावर शिक्षण धोरण आलं. आणि मी पाहिलं आहे की राजकीय पक्ष, सरकारनं काहीही केलं तरी देखील कुठून तरी विरोधाचा स्वर काही ना काही येतोच. प्रत्येकजण संधी शोधतच असतो. पण माझ्यासाठी आनंदाची गोष्ट ही आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अत्यंत जोरदार स्वागत झालं आणि म्हणून हे काम करणारे सर्व अभिनंदनास पात्र आहेत. लाखो लोकांनी हे तयार केलेलं आहे. हे सरकारनं बनवलेलं नाही, देशाच्या नागरिकांनी तयार केलं आहे. देशातल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी तयार केलेलं आहे. देशाच्या भविष्यासाठी तयार केलेलं आहे. आता एक छोटासा विषय आहे. म्हणजे पूर्वी आपल्याकडे क्रीडा हा अतिरिक्त विषय मानला जात होता. आपल्यातले जे 5वी 6वी 7वीत शिकले असतील त्यांना माहिती असेल. आता या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये क्रीडा विषयाला शिक्षणाचा भाग बनवलेला आहे. म्हणजे क्रीडा विषय खेळण्यासाठी आणि फुलण्यासाठी अनिवार्य असतो. खेळण्याशिवाय कुणी आयुष्यात फुलू शकत नाही. तेव्हा आपल्याला फुलायचं असेल तर खेळ आयुष्यात खूप आवश्यक आहे. त्यातून सांघिक भावना येते, साहस येतं, आपल्या प्रतिस्पर्ध्याला समजण्याची शक्ती निर्माण होते. हे सर्व पुस्तकातून जे आपण शिकतो ते सारं मैदानातून सहजपणे शिकता येतं. परंतु पूर्वी हे आमच्या शिक्षण व्यवस्थेतून बाहेर होतं. अतिरिक्त विषय होता, त्याला प्रतिष्ठा दिली. आता आपण पाहत आहोत की परिवर्तन येणार आहे आणि आजकाल खेळांमध्ये जी आवड वाढलेली आहे त्याला एक प्रतिष्ठा मिळाली आहे. मी अशी गोष्ट सांगतोय की जी आपल्या लक्षात येईल. सांगण्यासाठी तर माझ्याकडे खूप काही आहे. त्याचप्रकारे आपण 20व्या शतकातील धोरणांना घेऊन 21व्या शतकाचं निर्माण करू शकतो का? मी आपल्याला विचारतोय. 20व्या शतकातील मानसिकता, 20व्या शतकातली व्यवस्था, 20व्या शतकातलं धोरण यावरून 21व्या शतकात पुढे जाऊ शकतो का? जरा जोरात सांगा ना. नाही पुढे जाऊ शकत ना? तर आम्हाला 21व्या शतकाला अनुकूल आपल्या सर्व व्यवस्था, धोरणांना असं तयार केलं पाहिजे की नाही? जर आपण आपल्याला जुळवून घेतलं नाही, तर आपण इथंच अडकून पडू. अडकून पडू असं नाही तर मागे पडू. यासाठी जितका काळ जायला हवा होता त्यापेक्षा जास्त काळ वाया गेला. त्यामुळे देशांचं नुकसान झालं. पण आता जेव्हा आम्ही पोहोचलो आहोत, आता आम्ही पाहतो आहोत की कधी-कधी साधनसंपत्तीच्या अभावामुळे, व्यवस्थेच्या अभावामुळे आम्ही आमच्या इच्छेनुसार पुढे जाऊ शकत नाही. आणि हा सारा दबाव आणि प्रतिष्ठेमुळे एका निश्चयापर्यंत पोहोचलो. मला डॉक्टर बनायचंय, पण आमची स्वाभाविक प्रवृत्ती जी आहे ती वेगळीच आहे. मला वन्यजीवनात रस आहे, मला पेंटिंगमध्ये रस आहे, मला तंत्रज्ञानात रस आहे, विज्ञानात रस आहे, मला संशोधनात रस आहे. आता कारणांनी वैद्यकीय शिक्षणात तर गेला. प्रथम जर या पाईपलाईनमध्ये आपण घुसले असाल तर तुम्हाला त्या दुसऱ्या टोकाकडूनच निघायला हवं. आता आम्ही सांगून टाकलं की असं आवश्यक नाही. आपण प्रवेश घेतलात आणि 1-2 वर्षांनंतर असं वाटलं की हा माझा मार्ग नाहीये, मला तिथं जायचंय. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपल्याला नव्या मार्गावर जाण्याची संधी देते, सन्मानासह संधी देते. आज आम्हाला माहिती आहे की संपूर्ण जगात कौशल्याचं महत्त्व प्रचंड वाढलं आहे. केवळ शिक्षण, केवळ ज्ञानभंडार हे पुरेसं नाही, कसबही हवं, कौशल्यही हवं. आता आम्ही त्याला अभ्यासक्रमाचा भाग बनवलाय, ज्यामुळे त्याला पूर्ण विकासासाठी त्याला स्वतःला पूर्ण संधी मिळेल. आणि मला आज आनंद वाटतो की आज एक प्रदर्शन मी पाहिलं.
नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं त्यात प्रतिबिंब काय उमटतं याचं लहान स्वरूपात शिक्षण विभागाच्या लोकांनी प्रदर्शन आयोजित केलं होतं. मी शिक्षण विभागाचं अभिनंदन करतो. या प्रदर्शनामुळे मी खूपच प्रभावित झालो. आनंद झाला की आमच्या 8वी-10वीच्या विद्यार्थी 3D प्रिंटर बनवतात. आनंद याचा पण झाला की आमचे 8वी-10वीचे विद्यार्थी वैदिक गणिताचं ॲप चालवत आहेत आणि जगातले विद्यार्थी त्यांच्याकडून शिकत आहेत. नंदिता आणि निवेदिता या दोन बहिणी मला भेटल्या तेव्हा मी आश्चर्यचकित होतो. आमच्याकडे या गोष्टींना वाईट मानणारा एक वर्ग असतो, पण त्यांनी जगभरात आपले विद्यार्थी शोधलेले आहेत. त्या स्वतः विद्यार्थी आहेत, पण गुरु देखील बनले आहेत. आता पहा, त्यांनी तंत्रज्ञानाचा भरपूर उपयोग केला आहे. तंत्रज्ञानामुळे त्या घाबरल्या नाहीत, तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतला आहे. त्याच प्रकारे मी पाहिलं की काही शिल्प बनवली आहेत, काही चांगली पेंटिंग्स बनवली आहेत आणि इतकंच नाही तर त्यामध्ये दृष्टिकोन होता. असंच करायचं म्हणून केलेलं नाही. मला त्या दृष्टिकोनाचा अनुभव येत होता. याचा अर्थ असा होतो की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी व्यक्तीच्या विकासासाठी अनेक संधी देत आहे. मी म्हणेन की आम्ही जितक्या बारकाईनं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीला समजू आणि प्रत्यक्ष त्याला धर्तीवर आणू, आपण पहा बहुविध फायदे आपल्यासमोर असतील. माझी देशभरातल्या शिक्षकांना, देशभरातील शिक्षण तज्ज्ञांना, शाळांना विनंती आहे की आपण यातल्या बारकाव्यांना प्रत्यक्षात आणण्याच्या नवनवीन पद्धती विकसित करा आणि जितक्या जास्त पद्धती असतील तितक्या जास्त संधी प्राप्त होतील. माझ्या शुभकामना आहेत. सर, मी रोशनी, राजकीय कन्या विद्यालय, गाझियाबाद. नमस्कार सर, मी 11वीची विद्यार्थिनी आहे. माझा प्रश्न असा आहे की विद्यार्थी परीक्षेला घाबरतात की मातापिता आणि शिक्षकांना परीक्षा आम्ही खूप गांभीर्यानं घ्यायला हव्यात, की जसं आमचे आई-वडील, शिक्षक आमच्याकडून आशा बाळगतात की सणांप्रमाणे त्याचा आनंद घ्यावा. कृपया आम्हाला मार्गदर्शन करा सर. सर, मी किरणप्रीत, भटिंडा, पंजाब. गुड मॉर्निंग सर. मी 10वीची विद्यार्थिनी आहे. मी डून पब्लिक स्कूलमध्ये शिकते. सर, माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की जर माझा निकाल चांगला लागला नाही तर कुटुंबाच्या निराशेला मी कसं सामोरं जाऊ. माझ्या आईवडिलांबद्दल माझ्या मनात नकारात्मकता नाही. कृपया मार्गदर्शन करा सर. रोशनी, काय कारण आहे की आपण जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा सर्वात जास्त टाळ्या वाजल्या? काय कारण आहे? मला असं वाटतं की आपण हा प्रश्न विद्यार्थ्यांसाठी विचारलेला नाही, तर मोठ्या चतुराईनं आई-वडील आणि शिक्षकांसाठी विचारलेला आहे. आणि मला वाटतं की आपली इच्छा आहे की मी इथून प्रत्येकाचे आई-वडील आणि शिक्षकांना काहीतरी सांगेन. याचा अर्थ असा आहे की आपल्यावर दबाव आहे, शिक्षकांचा आणि आई-वडिलांचा आपल्यावर दबाव आहे. आपल्यामध्ये संभ्रम आहे की माझ्यासाठी मी करू की त्यांच्यासाठी करू. आपण त्यांना समजावून सांगू शकत नाही आणि मी माझं ध्येय सोडू शकत नाही. म्हणजे ही आपली चिंता मला जाणवत आहे. तेव्हा मी सर्वप्रथम आई-वडिलांना आणि शिक्षकांना हे अवश्य सांगू इच्छितो की कृपया आपण मनात जी स्वप्न घेऊन जगता किंवा जी आपली स्वतःची अपूर्ण स्वप्न आहेत, आपण आपल्या विद्यार्थी दशेत जे करू पाहत होतात ते करू शकला नाहीत आणि म्हणून आपल्याला दिवसरात्र वाटत असतं की याला म्हणजे आपल्या मुलाला, मुलीला मी तसं बनवून दाखवेन. म्हणजे आपण आपल्या मनाच्या इच्छा, आपली स्वप्न, आपल्या आशा अपेक्षा आपल्या मुलांमध्ये एक प्रकारे घुसवण्याचा प्रयत्न करत आहात. मुलगा आपला आदर करतो, आई-वडिलांच्या सांगण्याला खूप महत्त्व देतो. दुसरीकडे शिक्षक सांगत असतात, तुम्हाला हे करायला हवंय, आमच्या शाळेची तर ही परंपरा आहे. आपल्या मनाची इच्छा काही वेगळीच असते आणि बहुतेक आमच्या मुलांच्या विकासात संभ्रमित आणि परस्पर विरोधी प्रभावांच्या मधून त्यांना जावं लागतं. हा त्यांच्यासाठी खूप मोठा चिंतेचा विषय बनतो आणि म्हणूनच जुन्या काळात शिक्षकाचा कुटुंबाशी संपर्क राहत असे. कुटुंबातला प्रत्येक जण शिक्षकाला माहिती असायचा आणि कुटुंब देखील आपल्या मुलासाठी काय विचार करतं त्याबद्दल शिक्षकाला माहिती असायची. शिक्षक काय करतो याबद्दल आई-वडील परिचित होत असत. म्हणजे शिक्षण मग ते शाळेत सुरू असो की घरी, प्रत्येक जण एकाच मंचावर असायचा. आता काय झालंय, मुलगा दिवसभर काय करतो हे जाणण्यासाठी आई-वडिलांकडे वेळ नसतो, त्यांना माहिती नसतं आणि शिक्षकाला फक्त अभ्यासक्रमाशी देणं घेणं असतं. मी शिकवलं, माझं काम झालं, मी चांगल्या पद्धतीनं शिकवलं, खूप मेहनत घेऊन शिकवलं, असं नाही की शिकवलं नाही, पण
त्याला वाटतं की माझी जबाबदारी अभ्यासक्रम पूर्ण करणं एवढीच. ते माझं दायित्व आहे. पण मुलाचं मन काही वेगळाच विचार करत असतं आणि म्हणून जोपर्यंत शिक्षक असो, आई-वडील असोत की शाळेचं वातावरण असो, आम्ही विद्यार्थ्यांचं सामर्थ्य आणि त्याच्या मर्यादा, त्याची आवड, त्याची प्रवृत्ती, त्याच्या अपेक्षा आणि आकांक्षा या सगळ्यांचं बारकाईनं निरीक्षण करत नाही. त्याला जाणून घेण्याचा, त्याला समजण्याचा प्रयत्न करत नाही आणि आम्ही त्याला धक्का मारत पुढे ढकलत राहतो. तर कुठे ना कुठे तो ढेपाळतो आणि म्हणून मी रोशनीच्या माध्यमातून सर्व आई-वडिलांना, सर्व शिक्षकांना सांगेन, की आपण आपल्या मनाच्या अशा अपेक्षांच्या अनुसार आपल्या मुलांवर ओझं वाढेल, यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक मुलाकडे एक ताकद असते. आई-वडिलांना याचा स्वीकार करावा लागेल, की आपल्या तराजूत तो बसत असेल किंवा नसेल, पण परमात्म्यानं त्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे विशेष शक्ती देऊन पाठवलेलं आहे. त्याच्या आत कोणतं तरी सामर्थ्य आहे. ही आपली कमतरता आहे, की आपण त्याच्या सामर्थ्याला ओळखू शकत नाही. ही आपली कमतरता आहे, की आपण त्याच्या स्वप्नांना समजू शकत नाही आणि म्हणून दुरावा तिथूनच निर्माण होतो. माझी मुलांकडून इच्छा आहे, की आपण दबावातही हे तर मी सांगणार नाही आई-वडिलांचं ऐकू नका. मी असंही सांगणार नाही, की शिक्षकांचं ऐकू नका, कारण हा सल्ला ठीक होणार नाही. त्यांचं ऐकायचं तर आहेच, पण ते जे काही म्हणतात ते समजून घ्यायचं आहे. पण आम्हाला त्या गोष्टींचा स्वीकार करायचा आहे. धरती जशी निर्जीव असते, पण एक बीज पेरलं तर त्यातून काहीच निघत नाही. त्याच धर्तीवर दुसरं बी पेरलं तर खूप काही वर घेऊन येतं. खूप मोठा वटवृक्ष बनतो. दोष धरतीचा नाही, कोणतं बीज त्यात पेरलं याचा आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे कोणती गोष्ट आपण सहजपणे स्वीकारता, कोणत्या गोष्टीत आपण मनापासून एकदम पुढे जाता, जीवाच्या आकांतानं आपण त्यात लक्ष घाला. आपल्याला कधीही ओझं वाटणार नाही. सुरुवातीला अडथळा येईल, पण कुटुंब तुमचा अभिमान बाळगेल. आम्हाला वाटत होतं यानं हे खूप चांगलं केलं, आमचं नाव चमकलं. चार लोकात बसतो तेव्हा तारीफ होते. जे कालपर्यंत आपल्याला स्वीकारत नव्हते, ते येणाऱ्या काळात आपल्या शक्तीचं गौरवगीत गायला सुरुवात करतील आणि म्हणून आपण हसत-खेळत एका आशेनं जी किमान आवश्यकता आहे, ती पूर्ण करत असाल. अतिरिक्त जे सामर्थ्य आहे, त्याला जोडत चला, आपल्याला खूप फायदा होईल. मी वैभव कनोजिया, 10वीचा विद्यार्थी, केंद्रीय विद्यालय, दिल्ली. सर, माझा आपल्याला असा प्रश्न आहे, की आपल्याकडे इतका अनुशेष असताना आम्ही कसं प्रेरित आणि यशस्वी व्हायचं? मी सुजित प्रधान, झारसुगडा इथून एक पालक आहे. कोमल शर्मा, 12वीची विद्यार्थिनी, जयपूर. नमस्कार सर, माझं नाव कोमल शर्मा. मी राजकीय बालिका उच्च माध्यमिक विद्यालय, जयपूरची विद्यार्थिनी आहे. माझा आपल्याला हा प्रश्न होता, की माझ्या एका मैत्रिणीचा एक पेपर चांगला गेला नाही, तर तिला मी कशी दिलासा देऊ? सर, मी आर.एन. इपल, 10वीचा विद्यार्थी, एनईएस स्कूल, दोहा, कतार इथून. माझा प्रश्न असा आहे, की पुरेशी तयारी नसताना परीक्षेच्या भीतीला मी कसा दूर ठेवू शकतो? मित्रांनो, कोणी असा विचार करत असेल, की प्रेरणेचं एखादं इंजेक्शन असेल आणि ते इंजेक्शन आम्ही लावून घेतलं तर प्रेरणा मिळेल, याची खात्रीच त्यात असते. कुणाला असं वाटत असतं, की हा फॉर्म्युला मिळेल तर कधी प्रेरणा मिळण्याची समस्या कधी राहणारच नाही. मला असं वाटतं, की ही फार मोठी चूक ठरेल. परंतु प्रथम तर आपण स्वतःचं निरीक्षण करा. त्या कोणत्या गोष्टी असतात ज्यामुळे आपण पूर्ण तऱ्हेनं निराश होता? आपल्याला समजेल, आपण दिवसभर पाहाल, आठवडाभर पाहाल, महिनाभर पाहाल, तर आपल्या लक्षात येईल, मला असं वाटतं, की मी काही करू शकत नाही. हे माझ्यासाठी अवघड आहे. स्वतःला जाणून घेणं आणि त्यातही त्या कोणत्या गोष्टी आहेत, की ज्या मला हताश करतात, निराश करतात. एकदा त्या गोष्टी जाणून घेतल्या आणि एकदा त्यांना नंबर बॉक्समध्ये टाकलं, की ठीक आहे. नंतर आपण प्रयत्न करा. त्या कोणत्या गोष्टी आहेत, ज्या सहजपणे आपल्याला प्रेरित करतात, ज्या गोष्टी आपल्याला सहजपणे प्रेरित करतात, त्यांना आपण म्हणजे एखादं चांगलं गाणं ऐकलं, फक्त त्याचं संगीत नाही, त्याच्या शब्दांमध्ये सुद्धा काही गोष्टी अशा आहेत,
तर तुम्हाला वाटलं की हा विचार करण्याची पद्धत अशीही असू शकते. आपण पाहिलं असेल की आपण अचानक नव्यानं विचार करायला सुरुवात करता. कुणी आपल्याला सांगितलं होतं की नाही सांगितलं होतं, पण आपण स्वतःला तयार केलं. त्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या मला प्रेरित करतात आणि आपण त्या पकडल्या आहेत? तर आपल्याला वाटेल की हां, ही माझ्यासाठी कामाची चीज आहे आणि म्हणूनच माझी इच्छा आहे की आपण स्वतःच्या विषयात अवश्य विश्लेषण करत राहा. त्यामध्ये आणखी कुणाकडून मदत घेण्याच्या फंदात पडू नका. वेळोवेळी कुणाकडे जाऊन असं म्हणू नका की आज माझा मूड नाही, मला आनंद वाटत नाही. नंतर आपल्यामध्ये एक अशी कमजोरी निर्माण होईल की प्रत्येक वेळी आपल्याला कुणाची तरी सहानुभूती हवीशी वाटेल. आपली इच्छा असेल की आई माझ्याजवळ बसेल, मला जरा अंजारेल, गुंजारेल, जरा उत्साहित करेल, लाड करेल आणि मग ही कमतरता किंवा ही कमजोरी हळूहळू विकसित होत जाईल. काही क्षण तर चांगले जातील आणि म्हणून कधीही त्या विषयात सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका. कधीच करू नका. जीवनामध्ये अडचणी येतात, निराशा, हताशा आली, मी स्वतः जगेन, मी जोमदारपणे तिच्याशी लढाई करेन, माझी उदासीनता, माझी निराशा मीच संपवेन, मीच तिला थडग्यात पुरून टाकेन, हा विश्वास निर्माण करावा लागेल. दुसरं म्हणजे आम्ही कोणत्या गोष्टींचं निरीक्षण करतो. कधी-कधी काही गोष्टींचं निरीक्षण करण्यानं सुद्धा आम्हाला खूप प्रेरणा मिळते. आता समजा आपल्याच परिवारात एक मुलगा आहे, 2 वर्षांचा मुलगा आहे. त्याला काहीतरी हवंय, पण त्याच्यासाठी ते खूप अवघड आहे. आपण दुरून पाहत राहा. तो पडेल, वस्तूपर्यंत पोहोचू शकणार नाही, थकून जाईल, पुन्हा येईल, पुन्हा प्रयत्न करेल. याचा अर्थ तो आपल्याला शिकवत आहे, की ठीक आहे, माझ्यासाठी अवघड आहे, पण मी माझा प्रयत्न सोडणार नाही. ही प्रेरणा काय कोणी शाळेत शिकवली होती? त्या 2 वर्षांच्या मुलाला कोणी पंतप्रधान गेला होता का सांगायला? कुणी समजावलं होतं का? "चल बेटे, खडे हो जा, उभा रहा, पळ." असं सांगायला कोणी गेलं होतं का? नाही. ईश्वरानं एक अंतर्निहित गुण आपल्या सर्वांमध्ये दिलेला आहे, जो आपल्या सर्वांना काही ना काही करण्यासाठी शक्ती बनतो. लहान बालकामध्येही तो असतो. आम्ही कधी या गोष्टीकडे बारकाईनं पाहिलंय का? आपण पाहिलं असेल की एखादा दिव्यांग आपली हालचाल करतो तेव्हा त्यानं आपल्या वेगळ्या पद्धती शोधलेल्या असतात. आपण अत्यंत बारकाईनं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की ईश्वरानं त्याच्या शरीरात इतक्या कमतरता दिलेल्या आहेत तरी सुद्धा त्यानं हार मानलेली नाही. त्यानं आपल्यातल्या उणिवांना शक्ती बनवलंय आणि ती शक्ती स्वतःमधून तर प्रकटतेच, पण ती शक्ती पाहणारा नाही, निरीक्षण करणारा त्यालाही प्रेरणा देते. आम्ही प्रयत्न करू. आमच्या आसपास ज्या गोष्टी आहेत त्यांना आम्ही त्या रूपात निरीक्षण करू. त्यांच्या कमतरतांचं निरीक्षण करणार नाही, तर त्यानं आपल्यातील कमतरतांवर, उणिवांवर मात कशी केली, त्या प्रक्रियेला बारकाईनं पहा. आपण स्वतःला त्याच्याशी कोरिलेट कराल. इथं मी असतो तर मीही कदाचित असंच केलं असतं. ईश्वरानं तर मला हात, पाय सगळंच काही छान दिलंय. मला काही कमी नाही. मग मी का शांत बसलोय? आपण स्वतः पळत जाल. आणि मला वाटतं, की दुसरा एक विषय आपण कधी स्वतःची परीक्षा घेता का? आपण आपली स्वतःची परीक्षा घ्या. जसं की माझं जे पुस्तक आहे त्यात असं लिहिलंय, की आपण परीक्षेलाच एक पत्र लिहा. हे प्रिय परीक्षा, तुला काय वाटतं? मीही तयारी केली आहे. मीही मेहनत घेतली आहे. मी इतके प्रयत्न केले आहेत आणि मी शिक्षकांबरोबर 6 तास बसलो आहे. मी हे वाचलंय, मी ते लिहिलंय. आईबरोबर बसून चर्चा केलेली आहे. माझ्या शेजारच्या विद्यार्थ्यानं चांगलं काम केलं, तर त्याच्याबरोबर जाऊन मी इतकं शिकून आलोय. तू कोण आहेस माझा मुकाबला करणारी? माझी परीक्षा घेणारी तू कोण आहेस? मीच तुझी परीक्षा घेत आहे. मी पाहतोच, तू मला खाली पाडून दाखव. मीच तुला खाली पाडून दाखवेन. कधीतरी करा. कधी-कधी आपल्याला वाटतं, की बाबा मी जो विचार करतो, तो बरोबर आहे की चुकीचा? आपण असं करा. एकदा रिप्ले करण्याची सवय लावा. रिप्ले करण्याची सवय लावली, तर आपल्याला एक नवी दृष्टी मिळेल. जसं की समजा तुम्ही वर्गात काही शिकून आलेला आहात. आपले 3-4 मित्र आहेत. आज जे शिकलेले आहात, ते आपणच शिक्षक बनून आपल्या त्या 3-4 मित्रांना शिकवा.
दुसरा मित्र आणखी इतर तिघांना शिकवेल. तिसरा इतर तिघांना शिकवेल आणि अशा प्रकारे जितकं ज्यानं मिळवलं असेल तितकं तो वाटत जाईल. प्रत्येकाच्या लक्षात येईल की त्यानं हा मुद्दा घेतला होता जो माझ्याकडून सुटला होता. 4 लोक जेव्हा त्या गोष्टीला रिप्ले करतील, स्वतः आपण कराल. पुस्तक नाही, काही नाही, फक्त ऐकलंय. आपण पहा, तो आपला स्वतःचा असेल. आपण पाहिलं असेल कुठे एखादी घटना घडते. मोठमोठ्या राजकीय नेत्यांना सुद्धा हे टीव्हीवाले उभे राहतात ना, दांडकं घेऊन. आपण पाहिलं असेल ते उत्तर देण्यासाठी इकडे-तिकडे जातात. काही लोकांना तर मागून प्रॉम्प्टिंग करावं लागतं. आपण पाहिलं असेल. पण एक गावातली महिला आहे. कुठे एखादा अपघात झालेला आहे. एक टीव्ही पत्रकार पोहोचला. त्या महिलेला बिचारीला टीव्ही काय आहे हे सुद्धा माहिती नाहीये. तिला विचारलं तर आपण पाहिलं असेल की अत्यंत आत्मविश्वासानं ती सारं वर्णन करते. काय घडलं ते सगळं सांगते. का? कारण तिनं जे अनुभवलं ती त्याला आत्मसात करून घेते आणि म्हणून ती त्याचं रिप्ले अत्यंत सहजतेनं करते. आणि म्हणून मी मानतो की आपण आपल्याला खुल्या मनानं या गोष्टींशी जोडाल तर कधीही निराशा आपला दरवाजा ठोठावणार नाही. सर, माझं नाव अनुपा खम्मम, तेलंगणा इथून. मी 12वीची विद्यार्थिनी आहे. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा शिक्षक शिकवतात तेव्हा आमच्या लक्षात येतं, पण काही दिवसानंतर आम्ही विसरून जातो. तर कृपया या बाबतीत आम्हाला मदत करा. गायत्री सक्सेना माझं नाव सर. माझा प्रश्न असा आहे की परीक्षा देताना त्यांच्या बाबतीत नेहमी असं होतं की जे आपण शिकतो ते स्मरणात ठेवलं तरी परीक्षा हॉलमध्ये विसरलं जातं. पण परीक्षेच्या आधी आणि नंतर बोलताना तेच उत्तर लक्षात राहतं. तर ही स्थिती बदलण्यासाठी काय करावं? हे बघा, कदाचित प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात हा विषय कधी ना कधी समस्या होऊन उभा राहतोच. प्रत्येकाला वाटत असतं की मला आठवण राहत नाही, हे मी विसरलो. पण आपण पाहाल की अगदी परीक्षेच्या वेळेला सुद्धा अचानक अशा गोष्टी आपल्या डोक्यातून निघून जातात आणि आपल्याला वाटतं की अरे, मी तर आठवडाभरात या विषयाला स्पर्शही केला नव्हता. त्यावर परीक्षेत प्रश्न आला आणि माझं उत्तर अगदी चांगलं झालं. याचा अर्थ कुठेतरी आत साठवलेलं होतं. आपलंही लक्ष नव्हतं, पण ते आत साठवलं होतं. आणि ते का साठवलं होतं? कारण जेव्हा तुम्ही ते वाचत होतात, तेव्हा दरवाजे खुले होते, कपाट उघडं होतं, त्यामुळे ते आत घुसलं. कितीही वाचा, जर कपाट बंद असेल, तर ते आत जाणार नाही. आणि कधी-कधी लोक मेडिटेशन, हिमालय, ऋषीमुनींपुढे हात जोडतात. माझं अगदी साधं मत आहे, ध्यानाचा अर्थ काय आहे? जर आपण इथं आहात आणि जर आपण असा विचार करत असाल की आई घरी टीव्ही पाहत असेल, ती शोधत असेल की मी कोणत्या कोपऱ्यात बसलोय, याचा अर्थ आपण इथं नाही तर घरात आहात. आपल्या मनात हेच आहे की मम्मी टीव्ही पाहत असेल की नाही, मी इथं बसलोय हे त्यांना दिसलं असेल की नाही. आपलं लक्ष इथं असायला हवं होतं, पण आपलं ध्यान तिकडे आहे. याचा अर्थ आपण ध्यानावर नाही, आपण ध्यानात नाही. इथं असाल तर आपण ध्यानात राहाल. आपण तिथं आहात तर आपण ध्यानात नाही आहात. आणि म्हणून ध्यानाला आपण इतक्या सरळतेनं, सहजतेनं स्वीकारा. हे काही खूप मोठं विज्ञान नाहीये आणि नाक पकडून हिमालयात जाऊन बसावं लागतं असंही नाहीये. गोष्ट अगदी सरळ आहे. आपण त्या क्षणाला जगण्याचा प्रयत्न करा. जर आपण त्या क्षणाला जगता तर तो आपली शक्ती बनतो. आपण बरेच लोक असे पाहिले असतील जे सकाळी चहा पितात, पेपर वाचतात. कुटुंबातले लोक त्यांना सांगत असतात की अहो अंघोळीचं पाणी तापलंय, लवकर आटपा. तरी पण हे आपले पेपरच वाचत असतात. नाश्ता थंड होऊन जाईल तर सांगतात की नाही, मला पेपर वाचायचा आहे. मातांची अशी परीक्षा घेणाऱ्यांना त्यांनी संध्याकाळी विचारावं की सकाळी त्याने पेपरमध्ये काय वाचलं बरं. मी सांगतो 99% लोकांना त्यांनी पेपरमध्ये काय वाचलं हे आठवणार सुद्धा नाही. आजच्या पेपरची हेडलाईन काय होती हेही त्यांना सांगता येणार नाही. ते सवयीनं पानं उलटत जातात, यांत्रिकपणे वाचत जातात, पण त्यांना नंतर काही आठवत नाही. आणि म्हणून आपण जे काही कराल ते वर्तमानाशी, मला विचाराल तर मी सांगेन, परमात्म्याच्या
त्या सृष्टीची सर्वात मोठी बांधिलकी वर्तमान ही आहे. तेव्हा जो वर्तमान जगतो, जाणतो, त्याच्यासाठी भविष्य हे प्रश्नचिन्ह उरत नाही. मेमरी किंवा स्मृतीसाठी सुद्धा तो क्षण आपण जगणं आवश्यक असतं, पण आपण तो गमावतो. स्मृतीचा संबंध जीवनाशी असतो. फक्त परीक्षेपुरता जोडाल तर तुम्हाला त्याचं मोल कळलेलंच नाही असं म्हणावं लागेल. समजा आपल्या मित्राचा वाढदिवस आपण लक्षात ठेवून त्या दिवशी त्याला फोन केला, तर ती स्मृती तुमच्या जीवनाच्या विस्ताराचं कारण बनते. कारण तो मित्र म्हणेल, अरे वा, माझा वाढदिवस याच्या लक्षात आहे. याचा अर्थ त्याच्या जीवनात मी इतका महत्वाचा आहे. स्मृती हा जीवनाचा कॅटलिस्ट एजंट आहे. त्यामुळे स्मृतीला परीक्षेतल्या प्रश्नोत्तरांपुरतं मर्यादित ठेवू नका. तिचा विस्तार करा. जसा विस्तार कराल तशा गोष्टी जुळून येतील. असं पहा, 2 पाण्याने भरलेली भांडी आहेत. त्यामध्ये 2 नाणी टाका. समान भांडी, समान पाणी आणि समान नाणी आहेत. आता जरा निरीक्षण करा. एक भांडं थोडंसं हलत असल्यामुळे त्यातलं पाणी डचमळत आहे. त्यातलं नाणं सुद्धा हलत आहे. आणि दुसरं भांडं स्थिर आहे. त्यातलं पाणी स्थिर असल्यामुळे त्यातलं नाणंही स्पष्ट दिसतं. त्याच्यावर काय आहे तेही नीट आपल्याला पाहता येतं. पण जे पाणी हलत आहे त्यातलं नाणं आपल्याला नीट दिसत नाही. जर आपलं मनही असं अस्थिर असेल तर परीक्षेत अशी अडचण येईल की अरे, बाजूचा तर मान खाली घालून लिहितोय आणि मी खूपच मागे राहिलोय. आपलं मन इतकं दोलायमान बनतं की त्यातलं मेमरीचं नाणं आपल्याला नीट दिसतच नाही. आणि म्हणून मन स्थिर करा. त्यासाठी दीर्घ श्वसन करा. 3-4 वेळा करा. छाती भरून डोळे बंद करून बसा आणि मग पहा, मन स्थिर झाल्यावर त्या स्पष्ट नाण्याप्रमाणे आपल्याला सगळं काही व्यवस्थित आठवू लागेल. आणि म्हणूनच ज्यांची मेमरी उत्तम आहे त्यांना ईश्वरानं काही जादा ताकद दिलेली नाहीये. सर्वांना ती एक समानच दिलेली आहे. पण आपण त्याचा विकास कशा प्रकारे करतो यावर ते अवलंबून आहे. आपण हे सहजगत्या करू शकता. जे लोक जुनी शास्त्र जाणतात किंवा यूट्यूबवर सुद्धा काही माहिती उपलब्ध आहे. काही लोक शतावधानी असतात, म्हणजे त्यांना एकाच वेळी शेकडो गोष्टी आठवतात. आपण आपल्या मनाला प्रशिक्षित करू शकतो. आता आपण परीक्षेसाठी जात आहात तर मी आपल्याला या गोष्टीकडे नेत नाही, पण मन स्थिर ठेवा. ज्या गोष्टी आपण वाचल्या असतील त्या आपल्याला बरोबर आठवू लागतील आणि तीच आपली मोठी शक्ती बनेल. प्रधानमंत्रीजी नमस्ते. मी श्वेता कुमारी, 10वीची विद्यार्थिनी. मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छिते. माझा अभ्यास रात्री अधिक होतो, पण आई वडील दिवसा अभ्यास करायला सांगतात, तर मी काय करू? राघव जोशी नमो ॲपवरून असं म्हणतात की पहिल्यांदा अभ्यास करा, मग खेळा. पण मैदानात खेळल्यानंतर अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास समजतो. असं पहा, प्रत्येकाला असं वाटतं की त्याच्या वेळेचा त्यानं सदुपयोग केला पाहिजे. ज्या कामासाठी वेळ घालवलेला आहे त्याला त्याचा तितकाच लाभ होईल. आणि हा चांगला विचार आहे. हा विचार आवश्यक देखील आहे. आम्हाला नेहमी जागरूक पद्धतीनं प्रयत्न केले पाहिजेत. मी जो वेळ घालवत आहे, मी जो वेळ यात खपवतो आहे, त्याचा मला परिणाम मिळतोय की मिळत नाहीये? आउटपुट तर दिसेल, पण आउटकम दिसणार नाही. आणि यासाठी प्रथम तर एक स्वतःला सवय लावून घेतली पाहिजे की मी जितकी गुंतवणूक केलेली आहे तितकी मला प्राप्ती झाली की नाही. आता याचा आम्ही हिशोब लावू शकतो. आणि ही सवय आम्हाला लावून घेतली पाहिजे की मी आज गणितासाठी 1 तास घालवला आणि त्या 1 तासात मला जे करायचं होतं ते मी करू शकलो की नाही करू शकलो. त्यात जे प्रश्न मला अवघड वाटत होते ते सहजपणे सुटले की नाही सुटले. याचा अर्थ माझ्या आउटकममध्ये सुधारणा होत आहे. आणि हे विश्लेषण करण्याची आम्हाला सवय लागली पाहिजे. फार कमी लोकांना विश्लेषण करायची सवय असते. ते एकानंतर एक पूर्ण करत जातात आणि नंतर याचा पत्ताच लागत नाही की कशाकडे जरा जास्त लक्ष देण्याची आवश्यकता होती. त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देण्याची गरज नव्हती. काय होतं की आमच्या वेळापत्रकात जे सर्वात सोपं आहे, जे सर्वात आवडतं आहे, आम्ही त्याला धरून त्याच्यातच घुसतो. मनाला वाटतं की चला हेच करून टाकूया. का? आनंद वाटतो.
आणि त्या कारणानं जे कमी आवडतं, थोडं अवघड आहे, त्यापासून दूर पळण्याचा आपण प्रयत्न करतो. आपण पाहिलं असेल, आमचं शरीर जे आहे, शब्द माझा चांगला नाही, पण सहज लक्षात यावं म्हणून सांगतो. कधी-कधी आम्हाला वाटतं, की आमचं शरीर चीटर आहे. आपण विचार करता, की मला बसायचंय, पण कधी लोळता आपल्याला समजतच नाही. याचा अर्थ आपलं शरीर आपल्याबरोबर चीटिंग करतं. आपण मनापासून ठरवलं, की मला असंच बसायचं आहे, पण थोड्याच वेळात आपण ढिले पडता. थोड्या वेळानं शरीर ढिलं पडतं. पुन्हा जागृत होऊन असं कराल, तर पुन्हा तसंच ढिलं शरीर होतं. याचा अर्थ हे शरीर जसं चीटर आहे ना, तसं मनही चीटिंग करतं कधी-कधी. आता या मनाच्या चीटिंगपासून आपल्याला वाचावं लागेल. आमचं मन आमचं चीटर होऊ नये. ते कसं बनतं? जी गोष्ट मनाला पसंत आहे, त्याच्याच आपण मागे लागतो. आम्हाला ज्याची आवश्यकता आहे. महात्मा गांधीजी श्रेय आणि प्रियाची चर्चा करत असत. जी गोष्ट श्रेयस्कर आणि जी गोष्ट प्रिय आहे, व्यक्ती श्रेयस्करच्या ऐवजी प्रिय गोष्टीच्या मागे जाते. जे श्रेयस्कर आहे त्याच्याशी आम्ही चिटकून राहिलं पाहिजे. ठीक आहे, हे खूप आवश्यक असतं. मन चिटिंग करतं प्रत्येक गोष्टीकडे, म्हणजे प्रिय गोष्टीकडे त्याला घेऊन जातं, तर त्याला पुन्हा खेचून आणा. तेव्हाच आपली उत्पादकता राहील आणि त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. दुसरा हा जो विचार आहे, की मी रात्री अभ्यास केला तरच चांगला होईल. कुणी म्हणतं मी सकाळी अभ्यास केला तर चांगला होतो. कुणी म्हणतं जेवणानंतर चांगला होतो, तर कुणी म्हणतं उपाशीपोटी चांगला होतो. म्हणजे प्रत्येकाचा आपापला स्वभाव असतो. तेव्हा आपण स्वतःचं निरीक्षण करा. कोणत्या गोष्टीत आपल्याला आराम वाटतो? प्रत्यक्षात आपण कम्फर्ट असले पाहिजेत. जर आपण त्या परिसरात उठण्यानं, बसण्यानं आरामदायक स्थितीत नसाल, तर आपण ते करू शकणार नाही. आणि काही लोक असे असतात, की एकाच प्रकारची जागा असेल, तर त्याला झोप येईल. मला स्मरणात आहे, की खूप वर्षापूर्वी मी एक चित्रपट पाहिला होता. त्या चित्रपटात एक दृश्य येतं. एक व्यक्ती झुग्गी-झोपडीच्या परिसरात आपलं जीवन जगत असते आणि अचानक चांगल्या जागेत कुणी राहायला जातं. त्याचं नशीब पालटतं, पण त्याला झोप येत नाही. आता झोप का येत नाही? तर तो आपला मेंदू शिणवतो. तो रेल्वे स्थानकावर जातो. रेल्वेच्या रुळांवरील गाडीचे आवाज ध्वनिमुद्रित करतो आणि घरात तो ती टेप ऐकून झोपी जातो आणि तेव्हा त्याला झोप येते. कारण तो त्याचा आराम असतो. प्रत्येकासाठीच रेल्वेचा आवाज आला तरच झोप येते असं काही आवश्यक नाही. त्याला त्यात आराम वाटतो. मी असं मानतो की याचा दबाव अजिबात घेऊ नका. हे आम्हाला सुद्धा माहिती पाहिजे. ज्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद वाटतो, आपल्याला त्या गोष्टीसाठी कमीत कमी जुळवून घ्यावं लागतं. तो मार्ग सोडण्याची आवश्यकता नाही. पण त्या आरामदायक अवस्थेत आपलं काम, आपला अभ्यास सुरू ठेवणं हेच आहे. आणि आपलं काम सर्वाधिक परिणाम देणारं ठरेल. त्यापासून जराही मागे हटायचं नाहीये. आणि मी पाहिलंय लोक कशी कामं करतात. कधी-कधी ऐकायला तर चांगलं वाटतं, की अमुक व्यक्ती 12 तास काम करते, 14 तास काम करते, 18 तास काम करते. ऐकायला छान वाटतं, पण प्रत्यक्षात 18 तास काम करणं काय असतं? माझ्या जीवनात एक खूप मोठा धडा आहे. मी जेव्हा गुजरातमध्ये होतो, तेव्हा तिथं केका शास्त्री म्हणून एक मोठे विद्वान होते. ते स्वतः तर 5वी-7वी कक्षेपर्यंत शिकलेले होते, पण त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले होते. डझनावारी ग्रंथ आणि पद्म पुरस्कारानं ते सन्मानित होते. ते 103 वर्ष जगले. मी जेव्हा तिथं होतो, तेव्हा त्यांच्या शताब्दीचा अधिकृत कार्यक्रम केला होता. त्यांचे माझ्याशी अगदी निकटचे संबंध होते. माझ्यावर त्यांचं खूप प्रेम होतं. तर खूप वर्षांपूर्वी, तेव्हा तर आम्ही मुख्यमंत्री सुद्धा नव्हतो, त्यांना घेऊन आम्ही एक कार्यक्रम केला होता. म्हणजे राजस्थानातल्या तीर्थक्षेत्रांवर त्यांना मी दर्शनासाठी घेऊन गेलो. एका वाहनात सारे लोक होते. मी पाहत होतो की त्यांच्याकडे खूप कमी सामान होतं. त्यातही त्यांचं लेखन वाचनाचं साहित्य होतं. जेव्हा एखादं रेल्वेचं क्रॉसिंग येत होतं, तेव्हा रेल्वे जाईपर्यंत फाटक बंद होत असे. दरवाजा उघडत नव्हता आणि आम्ही पुढे जाऊ शकत नव्हतो. त्यावेळी आम्ही काय करतो? आम्ही एकतर मध्ये उतरून पाय मोकळे करायचो किंवा शेंगदाणे वगैरे काही खायला घ्यायचो. मी पाहत होतो की जसं वाहन थांबायचं, ते आपल्या पिशवीतून कागद काढून एकदम लिहायला सुरुवात करायचे. तेव्हा त्यांचं वय माझ्या समजुतीप्रमाणे 80च्या आसपास असेल.
पण वेळेचा कसा उपयोग करायचा, आउटकम कशाला म्हणतात, हे मी इतक्या बारकाईनं त्यांच्याकडे पाहत होतो. कदाचित एखाद्या तीर्थयात्रेच्या दरम्यान आरामशीर राहणं, फिरणं, पाहणं, चर्चा करणं सर्व चालू असताना बाजूला ते त्यांचं काम करत असत. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत करत राहणं. मी असं मानतो की हे खूप आवश्यक असतं. जीवनात यातून खूप काही मिळतं. मी अरिका जॉर्ज, कक्षा 9वी, उधमपूर. पंतप्रधान सर, मला हा प्रश्न विचारायचा आहे की आजकाल विशेषतः आमच्या देशात स्पर्धा खूप वाढली आहे. भरपूर बुद्धिमान आणि पात्र लोक आहेत, पण काही कारणांमुळे ते परीक्षेंना बसू शकले नाहीत. कदाचित त्यांना योग्य मार्ग निवडता आला नसेल किंवा त्यांना योग्य समुपदेशन मिळालं नसेल. तर सर, या प्रकरणात या लोकांसाठी काय करता येईल? त्यांची बुद्धिमत्ता वाया जाऊ नये आणि राज्य त्यांना बुद्धिमत्तेचा उपयोग रिपीट आणि राज्य त्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग चांगल्या आणि कार्यक्षम प्रकारे करून घेईल. मी हरिओम मिश्रा, नोएडा, उत्तर प्रदेश इथून केंद्रीय विद्यालयाचा 12वीचा विद्यार्थी. मला असं विचारायचं आहे की जसं यावर्षी महाविद्यालयात प्रवेश पद्धतीमध्ये अनेक बदल आणले आणि यावर्षी बोर्डाच्या परीक्षेच्या नमुन्यात खूप बदल झाले, तर या सगळ्या बदलांच्या मध्ये आम्ही विद्यार्थ्यांनी आता बोर्ड परीक्षांवर लक्ष केंद्रित करावं की महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियांवर लक्ष द्यावं? म्हणजे कोणत्या गोष्टीला महत्त्व देऊन आम्ही तयारी कशा प्रकारे करावी, याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा कृपया. तसे वेगवेगळ्या प्रकारचे हे दोन प्रश्न आहेत. एक विषय आहे स्पर्धेचा आणि दुसरा विषय आहे ही परीक्षा देऊ की ती परीक्षा देऊ, आणि एकाच वेळेला दोन दोन परीक्षा आहेत तर काय करू. मी असं मानत नाही की आपण परीक्षेसाठी शिकायला हवं. चूक तिथंच होते. मी या परीक्षेसाठी अभ्यास करेन, मग मी त्या परीक्षेसाठी अभ्यास करेन. आपण शिकत नाही आहात, आपण त्या जडीबुटींचा शोध घेत आहात ज्या आपलं काम सोपं करतील. आणि कदाचित याच कारणामुळे आमच्याकडे वेगवेगळ्या परीक्षा अवघड वाटतात. वस्तुस्थिती ही आहे की जे काही आम्ही वाचतो ते पूर्णपणानं, पूर्ण तऱ्हेनं आम्ही आत्मसात करू. मग ती बोर्डाची परीक्षा असो की प्रवेश परीक्षा असो किंवा नोकरीसाठी दिलेली परीक्षा किंवा मुलाखत असो. परीक्षा कुठेही होऊ शकते. जर आपण शिक्षण पूर्ण रूपानं आत्मसात केलं असेल तर आपल्याला परीक्षेचं स्वरूप काय आहे हा प्रश्न अडथळा होत नाही. आणि म्हणून स्वतःला परीक्षेसाठी तयार करण्याऐवजी, खपण्याऐवजी स्वतःला योग्य शिक्षित व्यक्ती बनवण्यासाठी, विषयातील तज्ज्ञ बनण्यासाठी आपण कष्ट करा. परिणाम जो काय मिळायचा तो मिळेल. जी परीक्षा प्रथम येईल तिचा मुकाबला प्रथम करू. दुसरी आली, दुसऱ्या दिवशी मुकाबला करू. पण मुकाबला यासाठी करतात कारण आपण पाहिलं असेल, कोणताही खेळाडू खेळात पारंगत असतो. ज्या स्तरावर खेळायचं आहे त्यासाठी तो मेहनत करतो. मग तो तालुका स्तरावर खेळेल तर तिथे आपलं कौशल्य दाखवेल. जिल्हा स्तरावर खेळेल तिथेही कौशल्याचं प्रदर्शन करेल. नॅशनलवर खेळला तर तिथे सुद्धा कौशल्य दाखवेल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला तर तिथेही आपलं कौशल्य तो दाखवेलच. आणि म्हणून मी असं मानतो की आम्ही अमुक परीक्षेसाठी ही जडीबुटी, त्या परीक्षेसाठी ही जडीबुटी, अशा भानगडीतून बाहेर येऊन माझ्याकडे जे संपुट आहे ते मी घेऊन चाललो आहे. तिथून मी निघालो तर ठीक आहे. दुसरं, स्पर्धा. मित्रांनो पहा, स्पर्धेला आम्ही जीवनातील सर्वात मोठी देणगी मानली पाहिजे. जर स्पर्धाच नसेल तर जीवनाला काय अर्थ आहे? मग तर आम्ही असंच समजून खुश राहायला हवं की फक्त आपले आपणच आहोत बस. असं होता कामा नये. खरं तर जीवनात आपण स्पर्धेला आमंत्रण द्यायला हवं. तेव्हाच तर आपली खरी परीक्षा असते. मी तर म्हणेन, घरात देखील समजा एखादा सुट्टीचा दिवस आहे, अभ्यास नाहीये, कुठली परीक्षा नाहीये, तर भावा बहिणींनी एकत्र बसून चढाओढ लावा. तू 4 भाकऱ्या खाणार असशील तर मी 5 खाते, तू 5 खाणार असशील तर मी 6 खातो. अरे करा ना स्पर्धा. जीवनात स्पर्धेला खरं तर आपण स्वतःहून आमंत्रण द्यायला हवं. आयुष्याला पुढे घेऊन जायचं स्पर्धा हे एक चांगलं माध्यम असतं, ज्यामुळे आपलं स्वतःचं मूल्यांकन आपण करू शकतो. दुसरं असं की मी ज्या पिढीतला आहे, आपले आईवडील ज्या पिढीतले आहेत, आमच्या नशिबात ज्या गोष्टी नव्हत्या त्या आता तुमच्या नशिबात आहेत. तुम्ही अशा भाग्यवान पिढीतले आहात
जे भाग्य तुमच्या आधीच्या पिढीतल्या कुणालाही कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभलं नव्हतं. आणि असं आहे, जर स्पर्धा जास्त असेल तर पर्यायसुद्धा जास्त उपलब्ध होतात, संधीसुद्धा अनेक मिळतात. आपल्या कुटुंबामध्ये एवढ्या संधी कधी मिळाल्या नाहीत कुणाला. आपण पाहिलं असेल, दोन शेतकरी आहेत, समजा एकाकडे 2 एकर जमीन आहे आणि दुसऱ्याकडेही 2 एकर जमीन आहे. पण एक शेतकरी आहे जो म्हणतो उपजीविका करायचीच आहे, तर चला शेती करत राहूया, आपली आहे तीच शेती होत राहील. दुसरा शेतकरी विचार करतो, नाही नाही, 2 एकर जमीन आहे, असं करेन की 1/3 हे करेन, 1/3 ते करेन, 1/3 असं करेन, मागच्या वर्षी ते केलं होतं, आताच्या खेपेला हे करेन. या दोन गोष्टी करणार नाही. आपल्या लक्षात येईल, एक जण आपली 2 एकर शेती घेऊन आरामात बसलेला आहे, त्याच शेतीतून तशीच उपजीविका करण्याचा विचार घेऊन बसलेला आहे. अशा परिस्थितीत जीवन आहे तसंच राहणार. मात्र जो जोखीम पत्करतो, सातत्यानं प्रयोग करत राहतो, नवं काहीतरी शिकत राहतो, नव्या काही गोष्टी अंमलात आणतो, तो इतका पुढे जातो की जीवनात थांबायचं नावच घेत नाही तो. असंच, अगदी असंच आपल्या जीवनात सुद्धा आहे. आपल्याला याचा अभिमान वाटला पाहिजे की एवढ्या चढाओढीमध्ये सुद्धा आपण स्वतःला सिद्ध करत आहोत आणि आपल्यापाशी तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ही स्पर्धा नाही तर ती, ती स्पर्धा नाही तर ही, अशी स्पर्धा नाही तर आणखीन दुसरी, हा मार्ग नाही तर दुसरा, दुसरा नाही तर तिसरा मार्ग. मला असं वाटतं की आपण याला एक संधी मानलं पाहिजे, एक निमित्त मानलं पाहिजे आणि या संधी मी हातून जाऊ देणार नाही. मी ही संधी कधीच सोडणार नाही, अशी भावना जर मनात निर्माण केली तर मला ठाम विश्वास आहे की स्पर्धा म्हणजे आपल्यासाठी या युगातली एक सगळ्यात मोठी देणगी असल्याचा आपल्याला अनुभव येईल. सर, मी सीमा चिंतन देसाई, एक पालक आहे, नवसारी, गुजरात इथून. नमस्कार सर. आपण सगळ्या युवा पिढीचे एक आदर्श आहात. आपण जे बोलता ते करून दाखवता. सर, माझा एक आपल्याला प्रश्न आहे. ग्रामीण भागातील मुलींच्या प्रगतीसाठी सरकार अनेक योजना राबवत आहे, तर आपल्या समाजानं यामध्ये काय योगदान द्यायला हवं, याबाबतीत कृपया मार्गदर्शन करा. मला असं वाटतं सीमाजी, की आता परिस्थिती बरीच बदललेली आहे. पूर्वी शिक्षणाचा मुद्दा आला तर आईवडिलांना वाटायचं की मुलाला शिकवलं पाहिजे, आपल्या उत्पन्नाचे स्रोत मर्यादित आहेत, तर चला मुलगा शिकला तर तो चांगली कमाई करू शकेल. आणि कधीकधी काही आईवडिलांना असं वाटायचं की अरे, मुलीला शिकून काय करायचं, तिला नोकरी थोडीच करायची आहे, ती तर आपल्या सासरी निघून जाईल आणि आपलं आयुष्य तिथल्याप्रमाणेच कंठत राहील. आणि अशा मानसिकतेचा हा एक कालखंड होता. कदाचित आजही काही गावांमध्ये अशा प्रकारची मानसिकता शिल्लक असेलही, मात्र सर्वसाधारणपणे आज स्थिती नक्कीच बदललेली आहे. आणि समाज जर मुलींचं सामर्थ्य ओळखण्यात मागे राहिलाच असेल तर तो समाज कधीच पुढे जाणार नाही. कधीकधी तर आपण अशी कुटुंब बघितली असतील जिथे असं वाटत असेल की बाबांनो, मुलगा तर झालाच पाहिजे, म्हातारपणी कामाला येईल, मुलगी तर काय, कधीतरी सासरी निघून जाणार. असा पण एक विचार समाजामध्ये आहे आणि पूर्वी पण होता. पण इतिहास असं सांगतो, म्हणजे मी काही गोष्टी खूप बारकाईनं पाहिल्या आहेत. मी अशा काही मुली पाहिल्या आहेत ज्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी, त्यांनी आईवडिलांच्या सुखासाठी आणि म्हातारपणात त्यांची सेवा करण्यासाठी जन्मभर लग्नही केलं नाही आणि आईवडिलांच्या सेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी घालवलं. म्हणजे जे मुलगा करू शकत नाही ते मुलींनी करून दाखवलं. आणि मी अशीही कुटुंब पाहिली आहेत की घरात 4 मुलगे आहेत, 4 मुलांसाठी 4 बंगले आहेत, सुखासमाधानाचं आयुष्य आहे, दुःख कधी पाहिलंच नाहीये, मात्र आई वडील वृद्धाश्रमात आयुष्य कंठत आहेत. असेही मुलगे मी पाहिले आहेत. आणि म्हणूनच सर्वप्रथम एक गोष्ट आहे, समाजात मुलगा मुलगी एक समान, कुठलाही भेदभाव नाही, ही आजच्या युगाची अनिवार्यता आहे आणि प्रत्येक युगाची अनिवार्यता आहे. आणि आपल्या देशात काही विकृती आल्या आहेत, याची काही कारणं आहेत. मात्र हा देश अभिमानानं सांगू शकतो, राज्यकारभाराची गोष्ट करायची तर पूर्वी अहिल्यादेवी होळकर यांचं नाव घेतलं जायचं सर्वोत्तम राज्यकारभारासाठी. कधी शौर्याचा विषय आला तर झाशीची राणी लक्ष्मीबाईचं नाव घेतलं जायचं शौर्यासाठी. मुलीच तर होत्या. म्हणजे कुठलंच युग असं नव्हतं. आणि आपल्या इथे तर विदुषी,
ज्ञानाचं भांडार मुलींनी करून दाखवलेलं आहे. म्हणजे एक तर ही आपली अशी मानसिकता होती. दुसरं, आज स्थिती बदलली आहे. आता आपण पाहाल, नवीन मुलं शाळेमध्ये येताना त्यामध्ये विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींची संख्या जास्त असते. आज अशी आकडेवारी समोर येतेय. मुलींच्या अपेक्षा आहेत, महत्वाकांक्षा आहेत, काहीतरी करून दाखवण्याची वृत्ती आहे. कदाचित कुठल्याही भारतीयाला त्याचा अभिमान वाटेल आणि आपल्याला त्यांना संधी द्यायला पाहिजे. आणि ही संधी संस्थात्मक, सामूहिक असली पाहिजे. एखादं कुटुंब स्वतःच्या पद्धतीनं काहीतरी करेल असं नाही. क्रीडा क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात कुठल्याही प्रकारचा खेळ असू देत, भारताच्या कन्या प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे नाव कमवत आहेत. विज्ञान क्षेत्रामध्ये एवढं मोठं यश मिळवलेलं आहे आणि आपण पहा, मुलींनीच अर्ध्यापेक्षा जास्त पराक्रम गाजवलेले आहेत. विज्ञान क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही 10वी-12वीचे निकाल पहा, मुलांपेक्षा मुलींना गुण जास्त मिळतात. उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये सुद्धा मुलींचं प्रमाण जास्त असतं. तर आज प्रत्येक कुटुंबामध्ये मुलगी म्हणजे एक मोठी संपत्ती बनली आहे, कुटुंबाची एक मोठी शक्ती बनलेली आहे. आणि हा बदल खूप चांगला आहे. हा बदल जितक्या मोठ्या प्रमाणात होईल, तितका जास्तीत जास्त लाभ होईल. आता आपण बघा, ज्यांनी हा प्रश्न विचारला आहे त्या गुजरातच्या आहेत. गुजरातमध्ये पंचायत राज व्यवस्थेत 50% आरक्षित जागांवर आमच्या भगिनी निवडून आलेल्या आहेत. म्हणजे कायदेशीर हक्कानं 50% निवडून आल्या आहेत. पण निवडणुकीच्या संपूर्ण निकालानंतर अशी स्थिती दिसते की निवडून आलेल्या महिलांची संख्या 53%, 54%. म्हणजे त्या आपल्यासाठी असलेल्या आरक्षित जागांवर जिंकून येतातच, पण इतर खुल्या जागांवर सुद्धा निवडून येतात. 55% जातात आणि पुरुष 45%पर्यंतच राहतात. याचा अर्थ समाजाचा माता भगिनींवरचा विश्वास वाढलेला आहे आणि म्हणूनच त्या लोकप्रतिनिधी म्हणून येतात. आपण आज जेव्हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, आज भारताच्या संसदेत सर्वात जास्त, आजवरच्या कालखंडातल्या सर्वात जास्त महिला खासदार आहेत. आणि गावातही आपण पाहतो की ज्या शिकल्या सवरलेल्या मुली आहेत, त्यांना लोक जास्तीत जास्त प्रमाणात निवडून आणतात. 5वी शिकलेलीपेक्षा 7वी शिकलेलीला, 7वी शिकलेलीपेक्षा 11वी शिकलेलीला लोक निवडून आणण्यात प्राधान्य देत आहेत. म्हणजे समाजात सुद्धा शिक्षणाप्रती आदराची भावना प्रत्येक स्तरावर पाहायला मिळते. आता आपण शिक्षण क्षेत्र पहा. कदाचित कधी ना कधी पुरुषांकडून ही मागणी येण्याची शक्यता आहे. म्हणजे मी काही कुणाला हे सुचवत नाहीये, राजकीय पक्षांना, पण कधीतरी ही अशी शक्यता आहे की पुरुष मोर्चा काढतील की शिक्षकी पेशात आम्हाला अमुक 1% आरक्षण द्या. कारण आजच्या शिक्षकांमध्ये आमच्या माता भगिनींचं प्रमाण जास्त आहे. अशाच प्रकारे परिचारिकांमध्ये सुद्धा जास्त करून जो सेवाभाव किंवा मातृभाव असतो, तो आज रुग्णसेवेच्या क्षेत्रात भारताचा सन्मान वाढवत आहे. भारताच्या परिचारिका जगात जिथं कुठं जात आहेत, भारताची शान मानसन्मान वाढवत आहेत. पोलीस क्षेत्रात सुद्धा आमच्या कन्या खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत. आता एनसीसीत मुली, सैनिकी शाळांमध्ये मुली, लष्करामध्ये मुली, जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे येत आहेत. आणि या सर्व गोष्टी म्हणूनच संस्थात्मक पद्धतीनंच पुढे येत आहेत. आणि माझी समाजालाही विनंती आहे, मुलामुलींमध्ये कुठलाही भेदभाव करू नका. दोघांनाही समान संधी द्या. आणि मी तर म्हणतो, कदाचित समान गुंतवणुकीतूनच, समान संधीमधूनच जर मुलानं 19% करून दाखवलं, तर मुली 20% करून दाखवतील. प्रधानमंत्रीजी नमस्कार. मी पवित्रा राव, केंद्रीय विद्यालय सेक्टर 8, आर के पुरम, नवी दिल्ली, 12वी इयत्तेची विद्यार्थिनी आहे. प्रधानमंत्रीजी, आपण पाहतोय की आपला भारत अधिकाधिक प्रगती साधत आहे आणि हे असंच पुढे चालू ठेवण्यासाठी आपल्या नव्या पिढीला आणखी कुठली पावलं उचलावी लागतील. आपल्या मार्गदर्शनानं भारत स्वच्छ तर झाला आहेच, आणि आपली येणारी पिढी पर्यावरण संरक्षणासाठी आणखी काय योगदान देऊ शकते, याबद्दल आपल्याकडून आम्हाला मार्गदर्शन हवंय. धन्यवाद सर. माननीय प्रधानमंत्रीजी नमस्कार. माझं नाव चैतन्य आहे. मी 11व्या इयत्तेचा डीएव्ही विद्यालयाचा विद्यार्थी आहे. माझा आपल्याला असा प्रश्न आहे की आपण आपल्या पर्यावरणाला स्वच्छ आणि अधिक चांगलं कसं बनवू शकतो. हे बघा,
तसा तर हा परीक्षा पे चर्चा या विषयाशी संबंधित मुद्दा नाहीये, पण ज्या प्रकारे परीक्षेसाठी आजूबाजूचं वातावरण चांगलं पाहिजे, तसंच पृथ्वीलाही चांगल्या पर्यावरणाची गरज आहे आणि आपण तर पृथ्वीला आपली माता मानणारे लोक आहोत. मी सर्वप्रथम आज मला संधी मिळाली आहे, तर जाहीरपणे आपल्या देशाच्या मुलांचं, अगदी छोट्या-छोट्या लहान मुलांचे सुद्धा आभार मानू इच्छितो आणि मी असा अनुभव घेतोय, की मी पंतप्रधान बनल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण करत होतो, तेव्हा माझ्या भाषणानंतर अनेक लोकांनी काही प्रश्न, किंतु उपस्थित केले होते. ठीक आहे, मोदीजींनी बोलून तर दाखवलंय, मात्र खरोखर हे असं होऊ शकतं का? आणि त्यावेळी मी स्वच्छतेचा मुद्दा मांडला होता. थोडं हे सुद्धा आश्चर्य वाटत होतं, की देशाचा प्रधानमंत्री, ही तर जागा अशी आहे, तिथं अंतराळाची गोष्ट करायला हवी, परराष्ट्र धोरणाची गोष्ट करायला हवी, लष्करी सामर्थ्याची गोष्ट करायला हवी. हा माणूस असा कसा स्वच्छतेची गोष्ट करत आहे? अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. मात्र ज्या कुठल्या शंका कुशंका उपस्थित केल्या गेल्या, त्या सर्व खोट्या सिद्ध करायचं काम जर कोणी केलं असेल किंवा स्वच्छतेच्या माझ्या भावनेला खूप मोठ्या उंचीवर नेण्याचं काम जर कोणी केलं असेल ना, तर ते काम माझ्या देशाच्या मुलामुलींनी केलं आहे. स्वच्छतेच्या या प्रवासात आज आपण जिथवर पोहोचलो आहोत, त्याचं सगळ्यात जास्त श्रेय जर कोणाला द्यायचं असेल, तर ते माझ्या देशातल्या मुलामुलींना मी देतो. मी असे शेकडो प्रश्न ऐकले आहेत, जेव्हा 5-5, 6-6 वर्षाच्या मुलांनी आपल्या आजी-आजोबांना दिवसातून 10 वेळा तरी टोकलं असेल, की इथं कचरा टाकू नका, मोदीजींनी मनाई केली आहे. इथं फेकू नका, मोदीजींना आवडणार नाही. तर ही एक खूप मोठी शक्ती आहे आणि आपण कदाचित त्याच पिढीचे असल्यामुळे आपण देखील त्याच भावनेतून प्रश्न विचारला असावा. तेव्हा मी आपल्या प्रश्नाचं स्वागत करतो. हे खरं आहे, की आज संपूर्ण जग जागतिक तापमान वाढ, पर्यावरण बदल यामुळे खूप त्रस्त आहे आणि त्याचं मूळ कारण आहे, की आपण आपल्या साधनसंपत्तीचा दुरुपयोग केलेला आहे. आपल्याकडे परमेश्वरानं ज्या व्यवस्था निर्माण केल्या आहेत, त्यांची आपण वाट लावलेली आहे. आता आपली ही जबाबदारी आहे. जर आज मला प्यायला पाणी मिळतंय किंवा जर माझ्या नशिबात आज पाणी आहे, आज जर मी कुठे नदी पाहू शकतोय, आज जर मला झाडाची सावली मिळतेय, तर त्यात माझं काहीही योगदान नाहीये. माझ्या पूर्वजांनी माझ्यासाठी हा वारसा सोडलेला आहे. ज्या गोष्टींचा मी आज उपभोग घेत आहे, ते माझ्या पूर्वजांनी मला दिलं आहे. माझ्या नंतरच्या पिढीला मी सुद्धा काही देणं लागतो की नाही? लागतो की नाही देणं? आज जर मी काही वाचवलंच नाही, तर मी पुढच्या पिढीसाठी काय देणार? आणि म्हणूनच ज्या प्रकारे आपल्या पूर्वजांनी आपल्याला काही दिलं, त्यांचे हे उपकार स्मरण्यासाठी आणि ते आपल्या पुढच्या पिढीला देण्यासाठी जबाबदारी स्वीकारत आपल्याला ती निभावायला सुद्धा हवी. हे आपलं कर्तव्य आहे. फक्त सरकारी उपक्रमांमधूनच हे साध्य होणार नाहीये. असं धरून चाला, की मी म्हणतो, की बाबांनो, एकदा वापरून फेकून द्यायच्या प्लास्टिकपासून आपण लांब राहायला पाहिजे. आपल्याच कुटुंबात आपण भाषणे ठोकतो, की सिंगल यूज प्लास्टिकपासून दूर राहायला हवं. पण एखादी विवाहाची निमंत्रण पत्रिका बघा, त्यावर प्लास्टिकचं एखादं सुंदर आवरण असतं आणि आपण ते काढून फेकून देतो. आता आपण जे आदर्श विचार मांडतो, त्याच्या बरोबर ही विरुद्ध कृती नाहीये का? आता असे चांगले विचार आपला नेहमीचा स्थायी भाव कशा प्रकारे बनवायचा? कमीत कमी आपल्या स्वतःच्या कुटुंबात मी माझ्या घरात प्लास्टिक कधीही वापरू देणार नाही असा संकल्प केला, तर आपण पर्यावरणाची काही ना काही मदत करू शकू आणि देशातल्या सर्व मुलांनी काम करायला सुरुवात केली, तर आज जे आपले म्हणजे आपण पाहिलं असेल, गुजरातमध्ये मी पशु आरोग्य मेळावे आयोजित करत असे. मुख्यमंत्री असताना जेव्हा मी हे मेळावे आयोजित करत होतो, तेव्हा आपल्याला सुद्धा हे जाणून नवल वाटेल, की मी गुजरातमध्ये पशूंच्या दातांवर सुद्धा उपचार करून घेत असे. पशूंच्या डोळ्यात होणारे मोतीबिंदू काढण्याचं काम सुद्धा मी करून घेत असे आणि काही पशूंवर शस्त्रक्रिया सुद्धा करावी लागत असे. तर एकदा असंच मी पाहिलं, की एका गायीच्या पोटातून किमान 40 किलोग्रॅम प्लास्टिक निघालं होतं. आता ही गोष्ट मानवतेच्या विरोधातली गोष्ट आहे.
आता जर आपल्याला अगदी सहज असं वाटत असेल, की चला एकदम हलकी-फुलकी असल्यामुळे प्लास्टिकची पिशवी घेऊन जाणं मला सोयीचं पडतंय, तर मी ती घेऊन जातो आणि नंतर वापरून फेकून देतो. आता आपल्याला या यूज अँड थ्रो संस्कृतीपासून लांब राहायला हवं आणि आपल्याला प्लास्टिकचा पुनर्वापर करायला हवा. भारतासाठी हे काही नवं नाही. आपल्याकडे फार पूर्वीपासून आपल्या कुटुंबात ही परंपरा राहिलेली आहे. आपण नैसर्गिक साधनसंपत्तीचा जेवढा जास्त उपयोग करतो, तेवढी पर्यावरणाची हानी करतो. साधनसंपत्तीचा मर्यादित उपयोग केला तर पर्यावरणाचं संरक्षण करतो. आता आपण बघतो की आपली इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स सुद्धा पर्यावरणासाठी संकट बनलेली आहेत. आपण पाहिलं असेल की भारत सरकारनं आता स्क्रॅप पॉलिसी काढली आहे, जेणेकरून प्रदूषण करणाऱ्या जुन्या गाड्या वापरातून काढून टाकता येतील आणि त्यातूनही काही कमाई करता येईल आणि नवी गाडी घेता येईल. आपल्या देशात आता या दिशेनं खूप मोठ्या प्रमाणावर काम होणार आहे. तर अशाच प्रकारे आपण हे सुद्धा जाणतो की पाण्याचं महत्त्व किती आहे, झाडाझुडपांचं महत्त्व किती आहे, निसर्गाचं काय महत्त्व आहे. पण आपण याप्रती संवेदनशील आहोत का? आणि असं करायचं असेल तर आपल्याला हा स्थायी भाव बनवायला हवा. आपण हे पाहिलं असेल की COP26 मध्ये मी एक विषय मांडला होता. इंग्लंडमध्ये एक परिषद झाली होती. मी त्यात म्हटलं होतं की लाईफस्टाईल इज प्रॉब्लेम, म्हणजे आपली जीवनशैली हीच एक मोठी समस्या आहे. आपली जी लाईफस्टाईल आहे आणि म्हटलं गेलंय की कुठल्याही आयुष्यामध्ये एखादं ध्येय असणं गरजेचं आहे. मी असं म्हटलं होतं की पर्यावरणासाठीची जीवनशैली हे ध्येय असायला हवं. मला असं वाटतं की काही जणांना कमी आयुष्य लाभतं. आता पहा, 4 मजली इमारत आहे आणि ते 4 मजले चढून जाण्यासाठी आपण लिफ्टचा वापर करतो. आपण जर प्रयत्न केला की हे 4 मजले आपण चढून गेलो तर आपल्या आरोग्यासाठी ते लाभदायक आहे आणि आतून लिफ्टचा वापर टाळल्यामुळे आपण पर्यावरणाची सुद्धा मदत करू शकू. अशा छोट्या-छोट्या गोष्टींचा आपण जीवनात वापर केला आणि म्हणूनच मी असं म्हटलं होतं की आपल्याला जगात P3 चळवळ राबवण्याची गरज आहे. प्रो प्लॅनेट पीपल म्हणजेच ग्रहस्नेही मनुष्य जीव. या P3 चळवळीत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हायला हवं आणि विवेकबुद्धीनं असे प्रयत्न केले तर मला असं वाटतं की या सर्व गोष्टी आपण साध्य करू शकू. दुसरं असं की आज आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही आजची ही पिढी देशाच्या शतक महोत्सवी वर्षात सुद्धा यशस्वीपणे मार्गक्रमण करत असेल. म्हणजेच आपल्या आयुष्यातली ही पुढची 25 वर्ष आपल्यासाठी आहेत. आपलं या 25 वर्षांसाठी योगदान असं असायला हवं की जेणेकरून आपला देश अशा स्थानी पोहोचेल की आपण मोठ्या अभिमानानं देशाच्या स्वातंत्र्याची शताब्दी मानसन्मान आणि शानदारपणे जगासमोर आपली मान ताठ ठेवून साजरी करू शकू. आपल्याला आपलं आयुष्य अशा पद्धतीनं जगायचं आहे आणि त्यासाठी एक सोपा मार्ग असा आहे, आपल्या कर्तव्यावर भर देणं. जर मी माझ्या कर्तव्याचं पालन योग्य प्रकारे केलं, म्हणजे मी एखाद्याच्या अधिकारांचं रक्षण करतोय, तर त्याला आपल्या अधिकारांची मागणी करण्याची आवश्यकता पडणार नाही. आज समस्या अशी आहे की आपण कर्तव्याचं पालन करत नाही. त्यामुळे प्रत्येकाला अधिकारांसाठी लढावं लागतं. आपल्या देशात कुणालाही आपल्या अधिकारांसाठी लढावं लागू नये हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यासाठीचा उपायही आपल्याला कर्तव्याचं पालन करणं हाच आहे. जर आपण आपल्या कर्तव्याचं पालन केलं तर त्याचा अर्थ असा होतो की आपण आपल्यावरच्या जबाबदाऱ्यांचं पालन योग्य प्रकारे करत आहोत. आता असं पहा की जगात जेव्हा भारतातल्या काही चांगल्या गोष्टींचं कौतुक होतं, जय जयकार होतो, तेव्हा आपल्या देशात तसं करताना संकोच केला जातो. कारण आपल्या देशात एक असा समज निर्माण झाला आहे की जगात होणाऱ्या आपल्या देशाच्या कौतुकाचं श्रेय मोदींच्या खात्यात जमा होईल. आपल्याकडे जे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालं आणि त्यातूनही शालेय विद्यार्थ्यांसाठी जे लसीकरण मी सुरू केलं आणि आपल्या देशात ज्या प्रकारे लहान मुलांनी त्वरेनं लसीकरण करून घेतलं, ती खरंच खूप मोठी घटना आहे.
आपल्या सर्वांचं लसीकरण झालं आहे का? हात वर करा बरं. हं. आता जगामध्ये इतर देशात असा प्रश्न विचारण्यासारखी परिस्थितीच नाहीये. आता देशानं केलेल्या आवाहनानुसार हिंदुस्थानातल्या मुलांनी पण स्वतःचं लसीकरण करून घेतलं, म्हणजेच त्यांनी आपल्या कर्तव्याचं पालन केलं आहे. हे कर्तव्य पालन भारताचा मानसन्मान आणि शान वाढण्याचं कारण बनलं आहे. अशाच प्रकारे आपल्या देशाला पुढे जायचं असेल, पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल, निसर्गाचं रक्षण करायचं असेल, तर माझा ठाम विश्वास आहे की आपण आपल्या कर्तव्यांचं सजगतेनं पालन केलं, निष्ठेनं काम केलं, तर आपण इच्छित परिणाम प्राप्त करू शकू. आपण सर्व आपले उद्घोषक सर्वजण इथे या. सर्वांना बोलावून घ्या बरं. काही जण इकडे या, काही जण या बाजूला या. असं बघा की सर्वप्रथम मी या सर्व जणांचे आभार मानू इच्छितो. कारण या सर्वांनी इतक्या चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवलेला आहे, कुठेही आत्मविश्वासाचा अभाव आढळला नाही. तुम्हा सर्वांचं अगदी बारकाईनं निरीक्षण सुरू होतं, हे मी निरीक्षण करून पाहत होतो. आणि असं करण्याची क्षमता इथं बसलेल्या प्रत्येकात असेल. जे टीव्हीवर पाहत असतील त्यांच्यामध्ये असेल आणि जे पाहत नसतील त्यांच्यामध्येही असेल. जीवनात काही गोष्टी प्रश्नांच्या कक्षेत येत नाहीत, म्हणजेच काही प्रश्नांना उत्तरं नसतात. तरीही मी हे सांगू इच्छितो, ही आपल्याला खरोखरच जीवनात आनंद अनुभवायचा असेल, तर स्वतःमध्ये आपल्याला काही सद्गुण बाळगणं क्रमप्राप्त ठरतं. आपण जर ही कला आत्मसात केली, तर आपण नेहमीच आनंदी राहू शकू. आणि ही कला आहे सद्गुणांचे पूजक बनणं. कुणात आपण जर काही सद्गुण पाहिले, चांगली वैशिष्ट्य पाहिली, तर आपण त्यांचे पूजक बनतो. यामुळे त्या व्यक्तीचा उत्साह तर वाढतोच, पण आपली ताकद सुद्धा वाढते. आपला हा स्थायी भाव बनून जातो की जिथं कुठं चांगल्या गोष्टी पाहिल्या, त्या का चांगल्या आहेत हे जाणून घेतलं, तर त्या आत्मसात करण्याचा प्रयत्नही आपण करायला हवा. आपण त्यासारखं वागायचा प्रयत्न करायला हवा. स्वतःमध्ये काही नवीन बदल घडवण्याचा प्रयत्न करायला हवा. तशा प्रकारे वागण्याचा प्रयत्न करायला हवा. जर आपण स्वतःमध्ये ईर्ष्याभाव वाढू दिला, अरे पहा रे, हा तर माझ्या पुढे निघून गेला, याचा सदरा तर माझ्यापेक्षा जास्त चांगला आहे, याच्या घरात तर खूप छान वातावरण आहे, याला काहीच अडचण नाही. जर अशा प्रकारची असूया मनात कायम राहिली, तर आपण हळूहळू स्वतःला खूप खुजं करू लागतो. अशानं आपण कधीच मोठे होऊ शकणार नाही. आपण जर इतरांच्या सामर्थ्याला, इतरांच्या वैशिष्ट्यांना, विचारांच्या ताकदीला समजून घेण्याचं सामर्थ्य विकसित केलं, तर त्या वैशिष्ट्यांना स्वतःमध्ये उतरवण्याचं सामर्थ्यही आपोआप विकसित व्हायला सुरुवात होईल. आणि म्हणूनच जीवनात यशस्वी होण्यासाठी मी आपल्याला सांगू इच्छितो की जीवनात कुठलीही संधी मिळेल, तेव्हा जे जे विशेष आहे, जे जे चांगलं आहे, सामर्थ्यवान आहे, ते उचलण्याकडे आपला कल असायला हवा. ते जाणून घेण्यासाठी, स्वीकार करण्यासाठी खूप मोठं मन असायला हवं. असं केलं तर आपल्या मनात कधीही ईर्ष्या निर्माण होणार नाही, कधीही आपल्या मनात सूडाची भावना निर्माण होणार नाही. आपण सर्व आनंदी आणि सुखाचं आयुष्य जगू शकू, या एका अपेक्षेसह मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो. सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. शिक्षण विभागाचंही अभिनंदन करतो की आपण सर्वांनी मिळून किती मोठ्या शानदार कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्यामुळे सर्व नवयुवा वर्गाला भेटण्याची संधी मला मिळाली. काही लोकांना असं वाटत असेल की मोदी परीक्षा पे चर्चा, परीक्षेवर चर्चा का करतात? परीक्षेत ठीक आहे की शिक्षकांनी खूप काही मार्गदर्शन केलं असेल, तुम्हाला त्याचा फायदा होतो की नाही मला माहिती नाही. माझा मात्र लाभ होतो. माझा फायदा असा होतो की जेव्हा मी आपल्या समवेत येतो, तेव्हा मला 50 वर्षांनी लहान झाल्याची अनुभूती मिळते. मी तुमच्या वयापासून काही शिकून स्वतःला विकसित करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे असं की माझी पिढी वेगळी असली तरी मी सदैव आपल्या वयाच्या भल्या-बुऱ्या गोष्टींशी परिचित असल्यामुळे आपलं मन जाणून घेऊ शकतो. आपल्या आशा आकांक्षांना समजू शकतो. माझं आयुष्य मी तुमच्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्यासाठीच हा कार्यक्रम मला स्वतःला घडवण्यामध्ये सुद्धा कामी येत आहे.
माझं सामर्थ्य वाढवण्याचं काम करत आहे आणि म्हणूनच मी आपल्यासोबत मिसळतो. मला आज आपल्यामध्ये मिसळण्यासाठी, मानसिकदृष्ट्या आपल्याशी एकरूप होण्यासाठी, स्वतःला काही नवीन शिकवण देण्यासाठी जो वेळ आपण मला दिलात, त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.